सुंदर मनामध्ये भरली. माझी मर्यादा इथपर्यंतच आहे, पुढे नाही येता येणार. तू एवढा आला तेच लय आहे. चल जाय तू. उद्या डबा आणते. नाही नको, काय आला डबा? गप तू. ती विकेची आई बी ओरडल मग मला. त्यांना सांगूच नको, मी साईटवर आणते डबा. कायला साईटवर कायला? अभ्या, तुझं डाएट सगळं मला माहितीये. आता त्यांना कुठं सांगत बसणार? त्यात घरून डबा जातोय म्हणल्यावर मामींचा बी जीव भांड्यात पडल. काळजी घ्या आईची. याय ना, म्हणून तर निर्त असते ना मी. जा आता झोप. झोप बी नीट झाली पाहिजे तुझी. जातो. जाईन मी. हा मग जातो ना, 5 मिनिटांना काय फरक पडणार आहे? काला थांबतो तू? तू गेटच्याच जाय, मग जातो मी. मला काय कोणी पळवून नेणार नाहीये, आणि पळवून न्यायला मी काही इतकी हलकी बी नाही. नको ना बोलत जाऊ स्वतःला असं, नाही आवडत मला ते. अभ्या, बरं ठीक आहे, जाय तू. सांगितलं ना, तू जाय गेटच्यात, जातो मी. गुड नाईट. गुड नाईट. कुणाला टाटा करत होती ग तू? मावशी, ओ मावशी, काय रे आशू? हे जिमचं सामान हा, आणि ज्वारीचं पोतं चांगलं निवडून पाकडून आणलं. ज्वारी? आणि ती काय आणली? राहू द्या ना मावशी. का आमच्या शेतात काय ज्वारी पिकत नाही का काय? तसं नाही मावशी, हा बेबी राहतो नाही ते म्हणून घेऊन आलो. हाय का आता? आता आब्या काय माझ्यासाठी जड हाय वय? आधीच तुम्ही आणि विक्याने लय केले आभ्यासाठी. अरे लेकरूच आहे माझं ते बी. अरे आशू दादा, काय म्हणतो? अरे काय नाही, हे पोतं घेऊन आलोय आणि जिमचे सामान बी आणलं. बघून घेऊ बाबा. अरे बरं झालं व्यायामाचं सामान आणलं. व्यायाम एकदम तगडा झाला पाहिजे आता. ते समजा ठीक आहे, पण हे बी आणलं बघ ते ज्वारीचं पोत. आता तू सांग बाबा काय ते? अरे दादा ते काय आणलं? नेते आबे माझ्या भावासारखा आहे, तो इथं हक्कान राहील. राहू दे त्याला. आधीच तू लय केले आभ्यासाठी. असाच पाठीशी उभा राहा आभ्याच्या. राहू दे बाबा, ते राहू दे. आणि अजून काय लागलं तर सांगा. चला येतो. राहू द्या. चला. अरे येतो मावशी. राहू दे, राहू दे. जपून जपून. हा, जपून जा. आता येतो. बापूंना बाय करत होती होय? हा, मला कसं वाटलं का भाऊजी आलेत की काय. नाही पण तरी तू रोज एवढ्या उशिराने काय येते हा प्रश्न आहेच. हे मे सासू मी आहे, तुझी बी आणि तिची बी. जाय तू, जेवण गरम कर आणि वाढायला घे. माझं तोंड गप आहे म्हणजे तू तोंड सोडलंच पाहिजे असा अर्थ होत नाही ना माय. जाय आणि आशूला बी फोन कर. येला ते माझा फोन उचलत नाही ते. तुम्ही करा, नाही तर लतीला सांगा. लते कुठं होते एवढ्या वेळ तुम्ही? हा, बँक तर कवाची सुटली ना?
ते आप्पा बँक बोल ना ते सांग ना आपण ना. तुला नेहमीच एवढा उशीर का होऊ लागलाय? जाती का तू? का पाहिलं ते मी आधी बी सांगेले आणि आता परत सांगतो, त्यांच्याशी कोणते बी संबंध ठेवायचे नाही म्हणजे नाही, कळलं का? आणि जर मला कळलं की तू त्याला भेटती बोलती तर मी बी तुझ्याशी आयुष्यभर बोलणार नाही. कसा आहे ग तू? मस्त. हो मामी प्लीज रडू नका ना. तर ते आई म्हणून काळीच तुटतं ना ग माझं. पण मामी आता आपलं ठरलंय ना त्याला साथ द्यायची म्हणून. म्हणून माया नाही ग आटत. जेवला का ग तू नीट? हा मामी. आणि विक्याची आई हाय ना, त्यांचा विक्यापेक्षा अभ्यावर जास्ती जीव आहे. म्हणून थोडी काळजी कमी होते माझी. आता तर तुम्ही काळजी करूच नका. फक्त आणि फक्त दत्त महाराजांकडे प्रार्थना करा. जिंकावं म्हणून ना. अभ्या मैदानात उतरला ना तर नक्की जिंकणार. फक्त त्याच्या बॉसने ऍडजस्ट करावं आणि त्याला चांगला ट्रेनर मिळावं यासाठी प्रार्थना करा. माई तू बोलली ना की सगळं ठीक आहे असं वाटतं बाई मला. वाटतं म्हणजे ठीकच आहे. चला आता डोळे पुसा आणि लगेच जेवून घ्या. भूक नाही. तुला वाढते मी ये. तुम्ही जेवला नाहीत ना तर मी बी जेवणार नाही. असं नाही करू माय. मामी अभ्यानं सांगितलंय. काय म्हणजे आई नाही जेवली तर तू बी नाही जेवायचं असं? पहा ना. काय का आता आबे ना. चालेल आपण दोघी बी 2-2 घास खाऊन घेऊ. चला. ए आई, आबे आला ग, पाणी आण. भाई लय उशीर केला ना. हा ना रे, लयच काम चालू आहे सध्या साईटवर. ए बरं तू ते गाठोडं आणलं ना? अरे ट्रॉफ्या होत्या त्यात माझ्या. त्या नेल्या लतीनं. लतीनं? हा मी गेलतो ना साईटवर तेव्हा शिरप्या दादा मला म्हणला मॅडम नेले असं. पण मग मला काही बोलली नाही लती. हा मग इसरली असेल. मी बोलतो तिच्याशी. अरे हा आशू दादा बी येऊन गेला. दादा हा नुसता आला नाही तर ज्वारीचं पोतं बी घेऊन आला. हा भ्या तू सांग बरं आशूला काय आणू नको म्हणावं. नाही तू उद्या खरं खरं भाजीपाला घेऊन यायचा बाई तो. बोलतो मी दादाशी. आणि ते लतील तेवढं ट्रॉफ्यांचं पण विचारून घे. हा अभ्या हा पोचली ना तू घरी? आता गेट पर्यंत सोडलं ना तू. हा तू पोचला का? हा हे काय आत्ताच पोचलोय. तुला एक विचारायचं होतं, ते ट्रॉफ्या तू नेल्या का? नाही मी नाही नेल्या. पण विक्या तर म्हणतोय तू नेल्या. अरे मी नाही नेल्या. मी जुन्या साईटवर गेलेच नाही ना. आपण सरळ घराकडे चालत आलो. एक मिनिट, विक्याशी बोल. हाल ते शिरप्या म्हणला मॅडमनी ट्रॉफ्या नेल्या. कुठल्या मॅडमनं? मला वाटलं तू नेल्या. ते लतिका मॅडम असं म्हणले का? नाही नाही फक्त मॅडमच म्हणला. मग म्हणजे तू नाही नेल्या का ट्रॉफ्या? अरे विक्या मी नाही नेल्या. हॅलो, तू नाही नेलं मग गेल्या कुठं ट्रॉफ्या? कोण नेल्या? कामिनीनं नेल्या असतील का? ती कायला नेली? तिचा काय संबंध आहे? बॉसला मी म्हणलं होतं कचरा आहे, फेकून तर नसेल ना दिलं त्यांनी. आभ्या असं कसं फेकून देतील ते ट्रॉफी? अवस्था पाहिली ना त्या ट्रॉफ्यांची.
कसं बसं गाठवड्यात गोळा केलं होतं मी पण तरी एकदा कामिनीला विचारून पाय ना. ते. मी कायला विचारू, तू विचार ना. अरे मी कसं बोलणार? नाही तूच बोल. मला नाही बोलायचं ती अशी. आणि तिने जर ट्रॉफी नेल्या असतील ना, काय खरं नाही मग. अभ्या 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 चिडू नको तू, मी विचारते तिला. हा लतिका हा सगळे जेवायला थांबले, चल ना. हा आलेच. ए दादा आला का? हा दे ना जरा. बर अभ्या तुम्ही बोला, मी आलेच. अभ्या कसा आहे तू बाबा? दादा मी ठीक आहे, तू कसा आहे? तुला माहिती, तू ठीक तर आम्ही ठीक. ए बरं, मी तुला ते जिमचं सामान पाठवलं, ते एकदा चेक करून घे आणि काही राहिलं असेल तर सांग. थँक्यू दादा. अरे पण हे ज्वारीचं पोतं बी तर काय आणलं तू? राहू दे ना अभ्या, उगा त्या विक्क्यावर कायला भार. आणि अभिमन्यू, काय बी झाला ना तरी आता घरी ढाल घेऊन आलाच पाहिजे तू. त्या दौलतचा माज उतरव. तुला काय बी लागला ना तरी फोन कर मला. तू ते ज्वारीचं पोतं आधी संपव, म्हणजे दुसरं आणून टाकायला मला. अरे आपण कळलं तर काय होईल दादा? काही नाही होत रे. आणि आपण खायला कळणार आहे? आपण थोडी पोते मोजत बसतात. चल ठेवू का मग? काळजी घे दादा, तुम्ही काळजी घ्या, आईची आणि आप्पांची बी. चल ठेवू का मग? यार जोक देख क्या भाई? अरे हो देख. अरे काय दिसतंय मॅडम आज. एक सेल्फी. एक हॅलो हॅलो, मखमलाबाद पोलीस स्टेशन. अगं तू मला फोन लावलाय, काय कुठे आहे तू? हा तिडके माझ्याजवळ या. हो अगं हॅलो हॅलो काय? मी लोकेशन पाठवते तुम्हाला. जेवण जेवण झोपा तुम्ही. काय आलं रुपे? मग अशी काय बडबडत होती ग? अगं काही नाही, ते नवरा बाहेर गावी गेलाय आणि आईला बरं नाहीये म्हणून तिला बघायला गेले होते. त्यात गाडी बंद पडली तर चालत येत होते, तर ती गावातली टगी पोरं तिथं बसलेली होती. नुसती मवालीगिरी करत फिरत असतात. त्यांना पाहून जरा भीती वाटली ग, म्हणून पोलीस म्हणत होते मी तुला फोनवर. अगं पण आता तू कुठे? मी येऊ का तिथं? नाही पोचले मी घरी. ठीक आहे का तू? हा लते, रात्रीचं बाहेर फिरायचं म्हणजे टेन्शनच येतं बघ. पण पोचली ना तू नीट घरी? हा पण सेफ नाही वाटत ग लते. नेहमीच आहे, यांना काय आया बहिणी नाही येत काय कुणाला माहिती. तर मी मंगळसूत्र वर काढलं होतं तरी मी शिट्ट्या मारत होते. जाऊ दे, चल आपण बोलू उद्या. हा बरं ठीक आहे. गुड नाईट. हा गुड नाईट. चल 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 अजून एक. अबे नुसती यानं काही होणार नाही, आपल्याला ना ट्रेनर पाहिजे. मीच माझा ट्रेनर आहे आता. अरे असं नाही, पण मग बाकीचे पण परवडणार का आपल्याला ट्रेनर? मग चल एक्सरसाइज सुरू करू पुढचा. चल 1 2 3 4. मी कायला विचारू, तू विचार ना. मला नाही बोलायचं ती अशी. आणि तिने जर ट्रॉफी नेल्या असतील ना, काय खरं नाही माहिती.
कशी आहे तू? हे विचारायला फोन केला का तू? नाही, ते जरा काम होतं. आज काय काम काढलं माझ्याकडे तू? काल आभ्याच्या साईटवरनं त्याच्या ट्रॉफ्या तू नेल्या का? तुझं काय संबंध आहे हे सगळं विचारायचा? बायको आहे मी त्याची. खरी का? कायद्यानं मी बायको हाय त्याची. पण कायद्यानं तुला उत्तर द्यायला मी बांधील नाही ना ते. हे पाय कामिनी, मला उत्तर नको देऊ तू. पण जर त्याच्या ट्रॉफ्या खरंच घेतल्या असशील ना तू, तर प्लीज प्लीज परत देते त्याला. ठीक आहे, बोलन मी आभ्याशी. म्हणजे तूच नेल्या ना? तुला काय आला सांगू मी? हा, जे बी असेल ना ते मी आभ्याला सांगन. ते आभ्या कुठं आहे? तुला माहित असेल ना. म्हणजे? अगं तू म्हणली ना तुमचं हाय म्हणून. हा, हायच. मग मला कायला विचारते अभ्या कुठं आहे ते? पण आता त्याचा फोन लागत नाहीये, तर सांग मला आभ्या कुठं आहे ते. ते काय आहे ना कामिनी, तुला उत्तर द्यायला मी बी कायद्यानं बांधील नाही. लय उडू राहिली डब्बी. नको सांगू तू. मी भी आब्याला हुडकल्याशिवाय गप नाही बसणार. आणि मी कशाला? आब्याच येईल माझ्याकडे त्याच्या ट्रॉफ्या हुडकत. कुठे टाकलं पोतं? कसलं पोतं? येड पांघरून पेडगावला जाऊ नका. कुठं टाकलं पोतं सांगा. म्हणजे ते काल पोतं तुम्ही भाऊजींना देऊन आले का? विकून आलो बाजारात. काल बाजार होता ना. मला येडं समजता का तुम्ही? एकच पोतं विकून आले. नेहमीच असे टेम्पो भरून भरून जातात बाजारात. हे बाय, तुला काय माहित नसतं ना तर उगा स्वतःची अक्कल पाजवू नको ना. म्हणजे ज्वारी विकण्याआधी एकदा टेस्टिंग करावी लागते. दुकानदाराला माल दाखवावा लागतो. ज्वारी जर टपुरी असेल ना तर दर बी तसा मिळतो. म्हणून गेलो होतो एकच पोतं घेऊन. कळलं का? आता ते त्याला आवडलं तर विकूनच आलो ना. पाहिजे तर आईला विचार, तिला बी माहितीये. मस्त मस्त शेंड्या लावताय तुम्ही मला. विश्वास नाही ना नवऱ्यावर. ठीक आहे, नको तो विश्वास, पण बोन नको करू. तुम्ही ते पोतं भाऊजींना दिलं का बाजारात विकलं का काय केलं त्याचं? मी तर हुडकूनच राहणार आहे. काय कामिनी? लतीशी बोलणं झालं मला. ती म्हणली कामिनीकडेच आहेत सगळ्या ट्रॉफीज. मग आता काय, एक काम कर, तिला फोन करून सांग मी भेटायला बोलले. मग तर लगेच येईल. ट्रॉफीज आणायला लाव फोन लाव. हा, बोल विक्या. कशी आहे कामिनी? हे विचारायला फोन केला का तू? आब्याच्या ट्रॉफी तू नेले का? अरे बाप, अख्ख्या गावात बातमी पसरली की काय? हा, पण मग बातमी खरी आहे ना? हा मग आब्याने तुला भेटायला बोलवेले. अय्यो, खरंच का? हा. अब आया ना ऊट पहाड़ के नीचे. कुठं हाय? कुठं तो? ते नाही माहिती मला, पण मैदानावर भेट ना. हा, मग येते की मी. येताना तेवढ्या ट्रॉफी घेऊन ये. पण एक अट आहे. अट? कसली अट? आद्या जर का माझ्याकडे राहायला येणार असेल तरच मी ट्रॉफ्या घेऊन येईन. हात चालत, पण आधी. चालेल काय चालेल? हा, तुला विचारलंय का मी? आब्याला विचार आणि सांग काय ते.
हा करतो त्याला फोन, सांगतो तुझा निरोप. पण येताना तेवढ्या ट्रॉफी घेऊन ये, त्याला पाहिजेत त्या सगळ्या नीट आहेत की नाही. त्यात काय बघायचंय? हा मग भेटू तासा बरात मैदानावर ये. आभ्या जर का माझ्या बरोबर आला नाही ना तर येताना मी सगळ्या ट्रॉफी परत घेऊन येणार बर का. आली वाटत. बरं झालं तू ट्रॉफी घेऊन आली. ए मेल्या, हात नको लाव. म्हणजे आधी आभ्या मग ट्रॉफ्या. तो येईल ना 2 मिनिटात. हे बघ, आभ्या जर का माझ्या घरी राहायला नाही ना आला तर हाय तशा ट्रॉफी घेऊन मी घरी जाईन. निदान त्या ट्रॉफी तरी ठेवेन आयुष्यभर. आभ्या नाही तर ट्रॉफी तरी.